आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम। दादरमधील कबूतरखाना परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आंदोलकांनी दादर कबूतरखान्यावरील हटवलेली ताडपत्री अजूनही तशीच। माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद जवळपास संपला। राजू शेट्टींची माहिती। मनतारा माधुरीला नांदणी मठात सेंटर उभारून उपचार देणार। वाद मिटवण्यासाठी अनंत अंबानींचा पुढाकार। राजू शेट्टींची माहिती। सध्या सुरू असलेल्या प्रकरणावरून मला वेदना होत आहेत। जळगावातील राजकारण थांबलं पाहिजे। खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवरून भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची नाराजी। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जात आहे, त्याला मारूनही टाकतील। एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप। प्रांजल खेवलकर प्रकरणी तपास करणाऱ्या संस्था चाकणकरांच्याच खडसेंचा आरोप। लोढा प्रकरणामध्ये यांचा मंत्री अडकलेला आहे हे माझं म्हणणं आहे। मी म्हणत नाही, त्याचं म्हणणं आहे लोढाचं। तो कदाचित मरूनही देईल कस्टडीमध्ये, सांगता येत नाही या लोकांना। हे लोक असे षडयंत्र रचतात, त्याला मारूनही टाकतील, काही खात्री देता येत नाही। माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न। सीना नदी पात्रात वाळू उपसा सुरू असताना तहसीलदारांची कारवाई। वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। कुर्डुवाडी पोलिसात गुन्हा दाखल। ईडी ठगासारखं वागू शकत नाही। सुप्रीम कोर्टानं पुन्हा झापलं। ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण कमी। यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल, सुप्रीम कोर्टानं फटकारलं। मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या। विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रांच्या परीक्षा पुढे ढकलल्या। सार्वजनिक सुट्टीमुळे निर्णय। कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी। मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवरील गोळीबारानंतर पुन्हा एकदा धमकी। अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या। दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल लेनमधील घटना। पार्किंगच्या वादातून आसिफ कुरेशीची हत्या। पोलिसांची माहिती। दोन्ही आरोपींना अटक।